ज्ञानोबाराई या अभंगातून आपल्या सद्गुरूंविषयीच्या अंतःकरणातल्या भावना प्रगट करतात. आपल्या गुरूंविषयीच्या भावना आपल्या अंतःकरणातल्या प्रगट करतात. खरं तर गुरु हा शब्द इतका महत्त्वपूर्ण असतो. गुरु ही व्यक्ती नसते, तर गुरु हे एक तत्व असतं. मी हे जाणीवपूर्वक मी आरंभाला आपल्याला का सांगायला लागलो, तुम्ही जेव्हा गुरु व्यक्ती म्हणून स्वीकारता तेव्हा त्यांच्या गुणदोषाकडे पाहण्याची दृष्टी तयार होत असते. त्यामुळे गुरु म्हणून व्यक्ती म्हणून तुम्ही जेव्हा पाहाल तेव्हा एखाद्या वेळेस अतिपरिचयात अवज्ञा या न्यायाने आपल्याला त्यांच्यातले दोष दिसण्याची शक्यता आहे. आणि म्हणून गुरु व्यक्ती म्हणून पाहायचं नाही कधी. गुरु हे एक तत्व असतं. आपण ज्या परंपरेमध्ये आहोत किंवा सद्गुरू जोग महाराजांची परंपरा सुद्धा या गावी आहे. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये अध्ययन अध्यापन केलेली अनेक मंडळी, पूजनीय मंडळी इथं उपस्थित आहेत. तर ही सगळी मंडळी ज्यावेळेस आपल्या डोळ्यासमोर असतात तेव्हा ती ही गुरु नावाच्या व्यक्ती अनुषंगाने असलेली ही सगळी मंडळी ही तत्व म्हणून स्वीकारायची असतात, व्यक्ती म्हणून कधी स्वीकारायचे नसतात. याचं कारण असतं, बऱ्याचदा आपण व्यक्ती म्हणून स्वीकारलं की बऱ्याचदा आपण त्यांच्यातले दोष पाहायला लागतो, नव्हे ते दोष समाजाच्या समोर मांडायला लागतो. काही काही माणसं अशी गमतीने बोलतात, बोलता बोलता म्हणतात आता आमचे गुरु बिघडले. बिघडला तो गुरु असतो का? बिघडतो तो गुरु नसतो महाराज. मी जरा पुढं बोलतो, ती व्यक्ती बदलेल किंवा ती व्यक्ती बिघडेल, पण त्या व्यक्तित्वाच्या ठिकाणी असलेले जे गुरुत्व आहे ते मात्र कधी बिघडत नसतं. विठ्ठल 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 विठ्ठल. दत्त संप्रदायामध्ये गुरुचरित्र नावाचा ग्रंथ हा मुख्य प्रमाण ग्रंथ मानला जातो. त्या गुरुचरित्र नावाच्या ग्रंथामध्ये एक ओवी सांगितली जाते, फार गोड ओवी आहे. ती ओवी अशी आहे, गुरु म्हणजे अक्षरे दोन, अमृताचा समुद्र जाण, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परी असा. ऐका, गुरुचरित्रकारांची भाषा अशी आहे, गुरु म्हणजे अक्षरे दोन पण अमृताचा समुद्र जाण. गुरु ही अक्षर दोनच आहेत पण ती सामान्य नाही आहेत, ती अमृताचा समुद्र आहे. आणि त्याच्या पुढे बोलतात, तयामध्ये बुडताची क्षण, केवी होय परियसा. अशा अमृताच्या समुद्रामध्ये एक क्षणभर जरी बुडी मारायला मिळाली तरी या जीवाचं काय होणार नाही. याचा अर्थ जीव हा नक्की कृतार्थ होईल. कारण गुरु हा शब्द हा व्यक्ती म्हणून न स्वीकारता तत्व म्हणून स्वीकारायचा आहे. मी आणखीन थोडा वेगळा अर्थ सांगतो. गुरु शब्दाचा विचार करताना याच्यातले दोन शब्द जरा डोळ्यासमोर घ्या. एक गु नावाचा शब्द आहे आणि दुसरा रू आहे. तत्वज्ञानाने चिंतन असं केलंय, जे गुणातीत आहेत आणि रूपातीत आहेत त्यांना म्हणायचं गुरु. विठ्ठल आलं का? पहा, मी दोन गोष्टी आतापर्यंत बोललो. काय काय बोललो? गुरु हे एक तत्व आहे असं म्हणून स्वीकारा. गुरु म्हणजे काय, तर जे गुणातीत आहेत आणि रूपातीत आहेत त्यांना गुरु असं म्हटलं जातं. याच्यातही फार चिंतन करता येण्यासारखं आहे. गुणातीत म्हणजे नेमकं काय, जरा दोन्ही अंगाने बोलतो. जे स्वतः गुणातीत आहेत आणि आपल्या जवळ आलेल्या व्यक्तीलाही गुणातीत करतात त्यांचं नाव गुरु. या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. याचं कारण असं आहे, गुणातीत या शब्दाचा अर्थ काय, तीनही गुणाच्या पलीकडे पोहोचणं. गुणातीत या शब्दाचा अर्थ तीनही गुणांच्या पलीकडे पोहोचणं. जरा आणखीन बारीक आहे का, तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण या तीनही गुणाच्या पलीकडे पोहोचणं. मी आणखीन एक वैशिष्ट्य सांगून पुढे जातो. तमोगुण, रजोगुण आणि सत्वगुण याच्यामध्ये तमोगुण हा आळस निर्माण करतो, रजोगुण हा चंचलता निर्माण करतो आणि सत्वगुण हा स्थैर्य निर्माण करतो. पटतंय का? पहा, तमोगुण हा आळस निर्माण करतो. जरा गमतीने बोलतो, एखाद्या माणसाकडे जर आळस आला नक्की ओळखायचा, याच्या अंतःकरणातला तमोगुण वाढलेला आहे. काही काही माणसाच्या ठिकाणी आळस येतो, त्याचं कारण काय, तमोगुणाचं प्राबल्य असतं. मी अनेकदा विनोदाने सांगत असतो, शाळेमध्ये 5-50 विद्यार्थी आहेत आणि पुढं बसलेल्या मुलांनी मोठ्याने आळस दिला. गुरुजींनी त्या पुढं बसलेल्या मुलाकडे बघितलं आणि विचारलं, अरे वेड्या, सगळी मुलं शांत बसलेत आणि तू पुढं बसून आळस द्यायला लागला, तुला कळत नाही का? त्या पुढच्या पोरांनी सांगितलं, गुरुजी सगळ्यालाच आळस आलाय पण ते आळस द्यायला सुद्धा आळस करतात, इतके आळशी आहेत म्हटला. हा तमोगुणाचा प्रभाव असतो. आता पुढं ऐका, रजोगुण. रजोगुण कशाला म्हणायचं? ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं चिंतन आहे. हे रज याची कारणे जीवा ते रंजवू जाणे. ज्ञानोबाराय बोलतात, याला रजोगुण का म्हणायचं? जीवाला रंजविण्याचं, रंगविण्याचं काम करतो म्हणून हा रजोगुण आहे. जरा आणखीन सोपं बोलू, जो विक्षेप निर्माण करतो तो रजोगुण आहे, जो चंचलता निर्माण करतो तो रजोगुण आहे, नको ते करायला लावतो तो रजोगुण आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. शाळेतून एखादा विद्यार्थी घरी आला
आणि घरी आल्यानंतर त्याच्या हातात नवीन पेन्सिल होती. वडिलांनी ती पेन्सिल पाहिली आणि त्याला विचारलं, का रे बाबा काय घेऊन आलात? तो म्हटला पेन्सिल घेऊन आलो. शाळेतून एखादा विद्यार्थी घरी आला, त्याच्या हातात नवीन पेन्सिल आहे. वडिलांनी विचारलं, का रे बाबा काय घेऊन आलास? तो म्हटला पेन्सिल घेऊन आलो. कुठून घेऊन आला? शाळेतून घेऊन आलो. कोणाची घेऊन आला? एका मित्राची घेऊन आलो. कशी घेऊन आला? तो म्हटला चोरून आणली. का चोरली? तो म्हटला मला पाहिजे होती म्हणून चोरली. वडिलांनी सांगितलं, तुला लागणारी पेन पेन्सिल खोडरबर कागद मला माग, मी ऑफिसमधून आणून देतो, तू शाळेत चोऱ्या करू नको. अलीकडल्या काळामध्ये कीर्तनं सांगायची कोणाला हा सुद्धा मोठा प्रश्न पडतो. वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती असं आपल्याला जर ज्ञानोबाराय सांगत असतील तर याचा अर्थ रजोगुण हा नको तो करायला लावतो, तमोगुण आळसाकडे घेऊन जातो, रजोगुण हा चंचलतेकडे घेऊन जातो आणि सत्वगुण हा स्थैर्याकडे घेऊन जातो. आता नीट ऐका, तमोगुण आणि रजोगुण हा जसा जीवाला बांधतो आहे तसा सत्वगुण सुद्धा बांधतोच आहे. फक्त फरक काय आहे? एक लोखंडाची साखळी आहे आणि एक सोन्याची साखळी आहे. कल्पना करा, एखाद्या लोखंडाच्या पिंजऱ्यामध्ये एका पोपटाला ठेवलं आणि सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये एका पोपटाला ठेवलं. सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये ठेवलेल्या पोपटाकडे तो मालक गेला आणि त्याला म्हणायला लागला, बघ मी तुला सोन्याचा पिंजरा दिलाय, तुझा भाऊ आहे त्याला लोखंडाचा पिंजरा आहे, तुला सोन्याचा पिंजरा आहे, आणखीन तुला काय देऊ? त्या पोपटांनी सांगितलं, याच्यातून बाहेर काढ, बाकी काही देऊ नको म्हटले. तो म्हटला, अरे वेड्या सोन्याचं आहे ना. त्या पोपटांनी सांगितलं, पण पिंजरा आहे ना, हे विसरून जमतंय का? सोन्याचा जरी असला तरी पिंजराचा असतो आणि लोखंडाचा जरी असला तरी पिंजराचा असतो. याचा अर्थ लोखंड तरी बांधतच आहे आणि सोनं तरी बांधतच आहे. तसा तमोगुण आणि रजोगुण बांधतोच आहे आणि सत्वगुणही बांधतोच आहे. म्हणून या तीनही गुणाच्या पलीकडे जे गेले तया नाम गुरु. विठ्ठल काय काय झालं? गुरु हे एक तत्व आहे, यांना गुरु म्हणा किंवा तत्वाला गुरु म्हणा. जे गुणातीत आहेत त्यांना गुरु म्हणा, जे रूपातीत आहेत त्यांना गुरु म्हणा. एवढ्यावरही गुरु शब्दाचा अर्थ हात थांबत नाही. वेदांत शास्त्राने अर्थ असा केला आहे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठत्वे सती दयालुत्वम सद्गुरोर लक्षणम. विचारसागराचा तिसरा तरंग जर डोळ्यासमोर घेतला तर माझ्या माहितीप्रमाणे गुरु एवढ्या एका शब्दाकरता तिसऱ्या तरंगामध्ये विस्तार केलेला आहे. श्रोत्रिय असावेत, ब्रह्मनिष्ठ असावेत आणि दयालू असावेत, त्यांना गुरु म्हणायचं. काय काय असावं? एकतर त्यांनी स्वतः शास्त्राचं अध्ययन केलेलं असावं, ते स्वतः ब्रह्मात्मबोधामध्ये निमग्न असावे आणि शिष्याविषयी त्यांच्या अंतःकरणामध्ये कळवळा असावा, त्यांना गुरु म्हणता येईल. असाही गुरु शब्दाचा विचार आपल्याला करता येईल. काय काय झालं? जे तत्व आहे त्यांना गुरु म्हणा, जे गुणातीत आहेत त्यांना गुरु म्हणा, जे रूपातीत आहेत त्यांना गुरु म्हणा, जे श्रोत्रिय आहेत त्यांना गुरु म्हणा, जे ब्रह्मनिष्ठ आहेत त्यांना गुरु म्हणा, जे दयालू आहेत त्यांना गुरु म्हणा. या सगळ्या विषयाला एकच प्रमाण देऊन पुढे जातो. गुरु हा संत कुळीचा राजा, 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 गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु हा प्राण विसावा माझा. पाहता नाही त्रैलोके, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी, पाहता नाही त्रैलोकी. गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा सागरू, गुरु हा सुखाचा गुरु हा सुखाचा सागरू.